नमस्कार बालमित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 4 त्याकडे वळतोय. त्यातली पहिलीच कविता म्हणजे अर्थातच पद्यपाठ 16वा, आकाशी झेप घेरे. हे कवितेचं शीर्षक आहे आणि कवी आहेत जगदीश खेबुडकर. कदाचित हे नाव तुमच्यासाठी परिचयाचं असेल. जर कधी तुम्ही रेडिओ ऐकत असाल तर सायंकाळी किंवा सकाळीच्या वेळेला जी मराठी गाणी लागतात, सिनेमांची, चित्रपटांची गीते रेडिओवर आपल्याला मराठी ऐकायला मिळतात, तेव्हा त्यात हे नाव हमखास असतंच, जगदीश खेबुडकर. हे अर्थातच गीतकार आहेत, सुप्रसिद्ध कवी तर आहेतच, साहित्यिक आहेत, अगदी गीतकार म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. मग हे आकाशी झेप घेरे हे सुद्धा एक गीत आहे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी तुमच्या माहितीकरता सांगते की 1976 साली आराम हराम है हा मराठी सिनेमा निघालेला होता. त्या मराठी सिनेमात हे गीत आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा हे गीत त्या सिनेमात होतं. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, या पद्धतीचं, या स्वरातलं ते गाणं होतं. मी गायिका नाही आहे, मी माझ्या परीने थोडासा तुम्हाला गुणगुणण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्या गीताची आठवण व्हावी म्हणून. या गाण्याला, हे गीत, हे शब्द जे लिहिले ते जगदीश खेबुडकरांचे तर आहेतच, पण या गाण्याला ज्यांनी स्वरसाज चढवलेला होता, अर्थातच संगीत ज्यांनी दिलं होतं आणि आवाजही ज्यांनी दिला होता, ते होते सुधीर फडके. आणि 1976 सालचा हा मराठी चित्रपट आराम हराम है. म्हणून हे गीत आपल्या पाठ्यपुस्तकात आहे, पण अतिशय प्रेरणादायी, आपल्याला काहीसं एक वेगळा विचार शिकवून जाणारी ही कविता आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर स्वसामर्थ्य, स्वतःचं कष्ट, स्वतःची शक्ती ओळखून त्यावर विश्वास ठेवावा. आपण ज्या नको असलेल्या गोष्टींच्या पारतंत्र्यात, त्या बेड्यामध्ये, त्या गुलामगिरीमध्ये जे आपण बांधल्या गेलोय, स्वतःला बांधून ठेवलंय, त्या तोडून आपल्या ध्येयाकडे उंच आकाशात झेप घ्यावी. कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. कष्ट सतत करत राहावे, अगदी परावलंबित्व झुगारून स्वातंत्र्य काय असतं याचा उपभोग घ्यावा. पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अतिशय मोलाचा संदेश देणारी ही कविता, हे गीत आज आपण अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यातलं काव्य सौंदर्य, त्यातलं विचार सौंदर्य जाणून घेणार आहोत. रसग्रहण करताना तुम्हाला या सर्व गोष्टींचा अगदी उपयोग, छानसा उपयोग असा होईल. कोणाला म्हटलेलं आहे आकाशी झेप घेरे? अर्थातच आकाशात कोण जातं? पाखरू. पाखरू कोण? कुठल्या पाखराला म्हटलं असेल कवीने? ही एक प्रतिमा वापरली आहे, पाखरू. जे अतिशय उच्च दर्जाचे प्रतिभाशाली कवी असतात ते आपल्या कवितांमधून अशा प्रतिमांचा वापर करत असतात. सरळ सरळ न लिहिता कुठलं तरी रूप, कुठलं तरी प्रतिमा वापरून त्याद्वारे, त्यांच्या कृतीद्वारे, त्यांच्या वागण्याद्वारे, त्यांच्या स्वभाव गुण वैशिष्ट्याद्वारे ते मानवी प्रवृत्तीकडे आपल्याला घेऊन जातात आणि ती सांगड घालून आपल्याला तो एक मोलाचा संदेश देण्याचा एक सुंदरसा प्रयत्न करतात. ती कविता अतिशय उच्च दर्जाची कविता असते. अशा अनेक उच्च दर्जांच्या कवितेपैकी ही आकाशी झेप घेरे ही कविता आहे, जगदीश खेबुडकर यांची. कुठलं प्रतीक वापरलंय? पाखरू. आणि हे पाखरू कोणाला म्हटलेलं आहे? मनुष्याच्या अंतरंगात असलेलं मन पाखरा. ही मनरूपी पाखरा, तू आकाशी झेप घे. काय कर? सोड हा सोन्याचा पिंजरा, सोडून दे. मग हा सोन्याचा पिंजरा म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. की सोन्याचा पिंजरा म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचं, या लौकिक जगातलं यश, सत्ता, संपत्ती, श्रीमंती, आपण ह्याच्यातच गुरफटलेलो असतो. हेच माझं आहे,
हेच महत्वाचं आहे, हीच माझी दुनिया आहे. आपण स्वतःला या एवढ्याच परिघामध्ये स्वतःला बांधून घेत असतो. आपल्यासाठी तो एक सोन्याचा पिंजरा असतो. पण हेच आपलं जग असतं का? नाही. मग हे मनरूपी पाखरा, तू आकाशात झेप घे, सोड हा गुलामगिरीचा पिंजरा. कशाला स्वतःला इथे बांधून ठेवलायस? जा, उड, भरारी घे, झेप घे, स्वतःला सिद्ध कर. पुढे काय म्हणतात ते बघा. हे पाखरा, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. हे पाखरा, हे माणसाच्या चंचल मना. का बरं चंचल मन म्हटलं असेल? मन एका जागी स्थिर कधीच नसतं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं असतं. किती हाकलं फिर येतं पिकावर. बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे बरं काही. मन असं चंचल, मन आपलं असं चंचल असतं, ते एका जागी कुठे स्थिर नसतं. म्हणून कवी काय म्हणतात, या आपल्या मनरूपी पाखराला, हे मनरूपी पाखरा, हे पाखररूपी मना, मनुष्याच्या चंचल मना, काय कर, तू ध्येयपूर्तीसाठी, स्वतःचं जे ध्येय, जे गोल साध्य करायचं ठरवलं आहेस, ते साध्य करण्यासाठी आकाशात झेप घे. सत्ता संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. जे तुला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी अडचणी आणणार आहे. या मोहात जर तू अडकला तर तुला जे साध्य करायचं आहे ते तू साध्य करू शकणार नाहीस. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोड. या पिंजऱ्याचा तू त्याग कर आणि यशाच्या शिखराकडे, वर आकाशात जिथे यश आहे, जे तुझी वाट बघत आहे त्याकडे झेप घे. ह्या पारतंत्र्याचा त्याग कर, सोड. ह्या पारतंत्र्याचा त्याग करून दे, त्याला सोडून दे आणि स्वातंत्र्याचा लाभ घे. कसं मुक्त पाखरू आकाशात स्वतंत्रपणे विहरत असतं, तू त्याचा तसा लाभ घे. पुढे काय म्हणतात आहे, कसलाही पहिला कडवा आपण आता अर्थ बघितला की तुझं भवती वैभव माया. ही तुझ्या जी सुख सत्ता, ही सगळी वैभव माया आहे. तुला छान छान फळं खायला मिळतात, रसाळ फळं. जसं पाखरू फळं खातं ना रसाळ, तसं आपल्याला सुद्धा एक फळं रसाळ मिळते खाया. म्हणजे आपल्याला खूप पंचपक्वान्न, आपण श्रीमंतीचं आयुष्य जगत आहोत. जे जगत आहे ते मोहमयी आयुष्य जगत आहोत. म्हणून म्हणतात की तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया. काया म्हणजे शरीर. तुझी ही काया सुख लोलूप झाली, सुखासाठी अशी आसुसलेली आहे. जिथून सुख मिळेल ते ओरबाडून घेण्यासाठी तुझं हे शरीर असं चटोर झालेलं आहे. मग कुठवर या सगळ्या गोष्टीचा तू आसरा घेशील? कुठपर्यंत तू या गोष्टीच्या आधाराने राहशील? वेड्या, जा, सोड हा पिंजरा. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पुढच्या कडव्यात काय म्हणतात बघा जगदीश खेबुडकर. तुझं पंख दिले देवाने, कशासाठी? आकाशात उडी भरारी घेण्यासाठी, उडण्यासाठी. पूर्ण आकाशाला गवसणी घालण्यासाठी तुला पंख दिले आहे. कर विहार सामर्थ्याने. तुझ्या पंखात जे बळ आहे त्या बळाच्या सामर्थ्यावर, त्या बळाच्या शक्तीने, त्या पंखामध्ये जे बळ दिलंय त्या बळाने तू फिर, विहार कर, मुक्तपणे विहार कर, जिथे कसलीही बंधनं असणार नाहीत. अशा पद्धतीने विहार कर. तुझ्या वाटेत येणाऱ्या ज्या काही अडचणी आहे, दरी आहे, डोंगर आहे, हिरवी राने आहे, जा ओलांडून. समुद्र येऊ दे, नदी येऊ दे, जा ओलांडून पार कर आणि आपलं ध्येय साध्य कर. पण तू जर या पारतंत्र्याच्या या मोहमायी दुनियेत, या लौकिक जगात, या सोन्याच्या पिंजरात जर अडकून पडलास ना, तर तुला हे काहीच मिळणार नाही. म्हणून तुला जर हे प्राप्त करून घ्यायचं असेल तर तू हे सोडून दे आणि मोकळा हो, फिर, जा. सरिता म्हणजे नदी, काया म्हणजे शरीर, पूर्वी आधीच्या कडव्यात केलंय. आणि या दुसऱ्या कडव्यात हा सरिता हा शब्द आपल्यासाठी आलेला आहे. सरिता म्हणजे नदी. तुझ्या मार्गात येणारे हे डोंगर, दर्या, नदी, नाले, समुद्र, हे जे काही तुला त्रास द्यायला, अडचणीला, तुला अटकाव घालायला जे मध्ये येऊन उभे राहतात, त्या सर्वांशी दोन हात कर, लढाई कर, त्यांच्यावर मात कर आणि आपलं ध्येय साधायला तू या आकाशात विहार कर. तुला माहिती आहे का, कष्टाविना फळ ना मिळते. माहीत नसेल तर माहिती करून घे, आणि माहीत असेल तर मग तुला समजत का नाही? तुझं कळते,
वेड्या, तुझं कळते परी ना वळते. तुला ते कळतंय, पण तुझ्या ते आचरणात, वागण्यात, तुझ्या संस्कारात ते येत नाही, ते दिसत नाही. कष्ट केल्याशिवाय फळ कुणालाच मिळत नाही, कुणालाही नाही. कष्टाचं महत्त्व इथे व्यक्त करतात कवी, की आपलं कार्य यशस्वी केव्हा होईल? जेव्हा आपण त्याच्यावरती प्रचंड मेहनत घेऊ, आपण त्या कार्यासाठी, त्याच्या सफलतेसाठी, त्याच्या यशस्वीतेसाठी आपण खूप कष्ट करू, तेव्हा आपल्याला हे सगळं साध्य होईल. ते तुला कळतं ना, पण मग तुला वळत का नाही? समजून घ्यायला पाहिजे. मग तुला जर कळत असेल, मग तू करू काहीच शकत नाही. तुझ्या आचरणात मात्र ते येत नाही. तुला वाटतं मला मोकळं फिरावंसं, मला माझं ध्येय प्राप्त करायसाठी आकाशात भरारी घेण्यासाठी तुला वाटतं, पण तू ते करू शकत नाही. ही जी व्यथा आहे ना, हे जे दुःख आहे ना, हे तुझ्या हृदयात असं तुझ्या हृदयात जळत असतं, ते तुला जाळतही असतं, त्याचा खूप त्रास होतो, पण तरी तुला समजत नाही. तू निघून जात नाहीस. तुझा जीव त्याच्यामुळे कसा कावराभरा होऊन जातो रे पाखरा. मग तुला कळू दे. जा, ती स्वातंत्र्याची जी ओढ आहे ना, त्याची पूर्तता होत नाही ना, म्हणून तुझा जीव कावराबावरा होतो. मग घे, तोड हा पिंजरा, निघ इथून, ओढ आणि घे स्वातंत्र्याचा लाभ. असा संदेश कवी इथे देतात. पुढे म्हणतात की घामातून मोती फुलते. हे जेव्हा कष्ट करू, मेहनत करू, तेव्हा आपल्याला यश मिळतं. या घामातून, म्हणजे घाम हे कष्टाचं प्रतीक आहे. कष्ट केल्याशिवाय घाम येत नाही. मग ह्या घामातून मोती फुलले. आपण मेहनत केली, कष्ट घेतले, तर आपल्या आयुष्यात मोती फुलतील. म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळेल, आनंदाची गोष्ट मिळेल, जे आपल्याला हवं आहे ते मिळेल. त्याच्यासाठी काय म्हणतात, श्रमदेव घरी अवतरले. ही श्रमाची देवता आहे ना, मेहनतीची, कष्टाची, ही देवता आपल्या घरात अवतरेल आणि मग आपलं घर असं सुखाने, प्रसन्नतेने, आनंदाने माखून जाईल. भरभरून येईल आपलं घर, समृद्धीने, घर प्रसन्नतेने, आनंदाने असं नटून राहील, सजून राहील. आणि मग हाच योग जीवनी आला साजरा. आपल्या आयुष्यात असा योग, म्हणजे अतिशय सुखकारी योग आहे, तो आपल्या आयुष्यात आलेला कुणाला आवडणार नाही? प्रत्येकाच्या जीवनात हा आनंदाचा क्षण येईल. आयुष्यात सुखकारक अशा छान छान घटना घडेल, आनंददायक अशा घटना घडेल. मग तू हे जाणून घे. काय? स्वातंत्र्याचे मोल जाणून घे. ही एक महत्वाची कल्पना, मध्यवर्ती कल्पना कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे, की पारतंत्र्यातून निघ, स्वकष्टावरती विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि आपलं जे ध्येय साध्य करायचं आहे त्यासाठी तू आकाशात भरारी घे. ते स्वातंत्र्य जे आहे ना आकाशातलं, त्याचं महत्त्व तू जाणून घे. अशा सुंदर आशयाची ही कविता आहे, की माणसाला सांगितलेलं आहे की स्वसामर्थ्य काय असतं, स्वातंत्र्य काय असतं, त्याचा आनंद काय असतो आणि आपल्या आयुष्यासाठी दुसरं काय हवं असतं? आनंदच हवा असतो. आपल्याला जे हवं ते मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे सांगणारे एक उपदेशपर, संदेशपर, अतिशय भावपूर्ण, सुंदरशी ही जगदीश खेबुडकरांची कविता, गीत आहे. चित्रपटात वापरलं म्हणून ते गीत झालं, त्याला संगीत दिलं गेलं, त्याला चाल लावल्या गेली आणि एका गायकाच्या तोंडून ते त्या सिनेमामध्ये वापरल्या गेलं म्हणून ते गीत झालं. मुळात ही त्यांची कविता. आता आपण कृतीकडे जाऊया. बरं, मला आता सांगा, सोन्याचा पिंजरा समजलं तुम्हाला? सोन्याचा पिंजरा याचा अर्थ काय होतो, की लौकिक यश, या पृथ्वीवरचं आपण जे भोगतोय ना, ते जे आपण डोळ्यांनी बघतोय ना, ते लौकिक यश, संपत्ती, सुबत्ता, श्रीमंती, सत्ता, यामध्ये गुंतून पडणे, याच्या मोहात गुंतून पडलेलं असलेलं आपलं मन म्हणजे या सोन्याच्या पिंजऱ्यातलं हे पाखरू. आणि पाखरू म्हणजे कोण? तर माणसाच्या प्राणासाठी, माणसाच्या मनासाठी वापरलेलं ते एक प्रतीक आहे. माणसाचं जिवंत मन पाखराला म्हटलेलं आहे. म्हणून आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसिया सरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
कष्टाविन फळ ना मिळते, कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव विचारा होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा. चला, मला वाटतं तुम्हाला या कवितेचा हा सुंदरसा आशय समजला असेलच. तर आपण कृतीकडे वळूया. योग्य पर्याय ओळखा. सुख लोलुप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते. 4 पर्याय दिलेले आहे. सुख लोलुप झाली काया म्हणजे सुखाचा तिरस्कार वाटतो, सुखाबद्दल प्रेम वाटते, सुखाचे आकर्षण वाटते आणि सुख उपभोगण्याची सवय लागते. तर काय असेल? सुख उपभोगण्याची सवय लागते. दुसरं, पिंजरा सोडून झेप घेतल्याने काय होते? काया सुखलोलुप होते, पाखराला आनंद होतो, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते की आकाशाची प्राप्ती होते. अर्थातच तिसरा पर्याय बरोबर आहे, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. चला, पुढची कृती दिली आहे, तुलना करा. पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट. पिंजऱ्यातील पोपट कसा असतो? पारतंत्र्यात राहतो. आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वातंत्र्य उपभोगतो, मुक्त आकाशात. पिंजऱ्यातील पोपट लौकिक सुखात रमतो आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वबळाने संचार करतो. पिंजऱ्यातील पोपट कष्टाविना राहतो आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट कष्टाचा आनंद घेतो. पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. कुठल्या आहेत बाई ते? चला शोधा. माझ्या मते, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव विचारा होई बावरा. ही ओळ. कवीने पाखराला काय करायला सांगितले सांगा बरं? 4 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठल्या? आकाशी झेप घ्यायला सांगितली आहे, सोन्याचा पिंजरा सोडायला सांगितलाय, तिसरं सामर्थ्याने विहार करायला सांगितलंय आणि नदी समुद्र ओलांडून जायला सांगितलंय. खूप सुंदर अशी ही कविता मला खूप आवडते. हे गीतही फार सुंदर आहे. अगदी रेडिओवर लागलं की तुम्ही निश्चित ऐका आणि तुम्हाला नव्याने ते गीत समजेल. आपण एकदा परत या कवितेत काय सांगितलेलं आहे बघू. कवीची लेखन वैशिष्ट्य बघायची का आधी? कवीची लेखन वैशिष्ट्य अशी आहे की एक छान 4 कडव्यांची ही कविता आहे. ध्रुपद आहे याला प्रत्येकाला. म्हणजे ध्रुपद म्हणजे काय की बघा, जसं कडवं संपतं तेव्हा शेवटच्या ओळीवर हा कुठावर वेड्या घेसी आसरा अशी ओळ आली, आसरा, आणि मग पुन्हा मुखड्यावर येतं म्हणजे सोडी सोन्याचा पिंजरा. तर ह्याला हे आसरा, सागरा, बावरा, साजिरा हे जे शब्द आले आहे ना, ही जी ओळ आहे ना, याला ध्रुपद म्हणतात. पहिल्या ज्या 2 ओळी आहे त्या ओळी मग त्याला जोडून गायच्या असतात, त्याला ध्रुपद म्हणतात. तर यामध्ये ध्रुपद आहे आणि ही 4 कडवी आहेत. या गीताची अशी सुटसुटीत रचना आहे, रसाळ शब्दकळ आहे आणि नेमके मर्म सांगणारी भाषा आहे. आणखी पिंजरा हे पारतंत्र्याचं प्रतीक आहे, बंदिस्त असतो ना पिंजरा. आणि पंख हे मुक्तपणे आकाशात विहार करण्याचे प्रतीक आहे. दऱ्या, डोंगर, सरिता, सागर म्हणजे नद्या, सागर ही सगळी अडचणीची, व्यवधानाची प्रतीक आहेत. सर्वसामान्य लोकांना सहज कळतील असा आशय यामध्ये आहे. तो आशय असा थेट मनाला जाऊन पोहोचतो. अशी सोपी आणि साधी प्रतीकं पिंजरा, पाखरू, नद्या, दर्या, डोंगर असं सहज सोपी अशी प्रतीकं कवीने वापरले. फळ रसाळ मिळते याप्रमाणे अनुप्रासांचा फळ रसाळ मिळते ळ ळ ळ. अनुप्रास एक अलंकार आहे. एकाच वर्णाचा असा वारंवार वारंवार आपण जर उच्चार केला, त्यामध्ये उल्लेख असेल तर गाताना म्हणताना त्या ओळीला अशी एक लय येते. अनुप्रास अलंकार एक वेगळा विषय. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे की स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास ठेवावा. आपला विश्वास ढळू देऊ नये आणि त्या बळावर यशाच्या दिशेने
दमदार पावले टाकीत पुढे जावे, ध्येयाकडे आपण पोचणारच याची मनोमन खात्री असू द्यावी, तेवढा विश्वास स्वतःवर असू द्यावा आणि तात्कालिक त्या मोहाच्या गोष्टींमध्ये गुंतून पडू नये. स्वतःच्या मनाला मुक्त ठेवावं, स्वतंत्र ठेवावं आणि सुख लोलुप म्हणजे सुखाच्या इच्छेकडे मनाला अडकू देऊ नये. स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखले पाहिजे, अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. मुलांना, मला आवडलेली एक कवितेची ओळ खूप म्हणजे नेहमी आवडते या कवितेतली. मी तुम्हाला विचारते की तुमच्या आवडीची या कवितेतल्या ओळी किंवा एखादी ओळ कोणती आणि ती का? आता जशी मी सांगू का? नाही, मी सांगत नाही, तुम्ही शोधा. तुम्हाला आवडलेल्या ओळी बघा या कवितेतल्या. मग ठीक आहे, अमुक अमुक ओळ आवडली, मग ती ओळ का आवडली? त्यातलं आशय सौंदर्य, विचार सौंदर्य, काव्य सौंदर्य असं छान 6 ते 7 ओळीमध्ये लिहून काढा. आणि स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवा, स्वातंत्र्याचा लाभ घ्या, स्वातंत्र्याचं मोल जाणा, एवढाच संदेश देणाऱ्या ह्या कवितेला आपण इथे थांबवतोय. मी थांबते. मला वाटतं तुम्हाला ही सुंदरशी आशयप्रधान अशी कविता, ही गीत समजले असेल, हो ना? धन्यवाद.